तुम्ही या संदर्भात आंदोलन देखील केलं होतं व पुन्हा आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे. पण या संदर्भात कोर्टात देखील जाण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे? नाही, कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाहीये. माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल. कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टीडीआर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये. आणि हा टीडीआर म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती टीडीआर त्यातनं जनरेट होणार आहे. तो केल्यानंतर तो सगळा टीडीआर बँक या बँकेचा मालक अदानी होणार. दुसरे हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत. म्हणजे कुठेही कोणाला या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% टीडीआर हा अडाणींकडनं विकत घ्यावा लागेल. ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल. परंतु अडाणीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडाणीला मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे. याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ मोठा भ्रष्टाचार आहे. तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहेत. मग कोणत्या निकषावर या इतर जागा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत? तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय. म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूटबूटवाला ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? टेंडर मध्ये का नव्हत्या टाकल्या? जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लाईन नव्हती. रेल्वे लाईन मध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीज वरती दिलेली आहे. ते लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे. पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बीडीडी मध्ये ट्रान्झिट नाही, घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं. बरं, धारावी बद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय टाउनशिप म्हणून काय आहे की नाही? शाळा कुठे होणार आहे? हॉस्पिटल कुठे होणार आहे? उद्यानं कुठे होणार आहेत? कुंभारवाडी कुठे असतील? कोळीवाड्यांचं काय करणार? चामड्याचं चर्मोद्योग जो आहे, नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही. आराखडा कुठे? उद्धवजी, तुम्ही म्हणालात की तुमचं असं म्हणणं आहे की हे जे टेंडर काढलेले ते नियमबाह्य आहे. टेंडर नियमबाह्य नाहीये. आत्ताच्या सोयी सुविधा ह्या नियमबाह्य आहेत. अवाजवी ज्या काही गोष्टी केल्या जातात, भविष्यात जर तुमचं सरकार आलं तर पुन्हा नव्यानं हे टेंडर स्क्रॅप करून नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवून काही नवं धारावीकरांना हे तुम्ही होय, आमचं धारावीकरांना वचन आहे की तुम्ही आहात तिथेच, म्हणजे धारावीमध्येच तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आम्ही देऊ. आणि त्यातही तुमच्या घरात जे उद्योग आहेत त्यांची रोजीरोटी आहे त्याची सुद्धा व्यवस्था त्याच जागेमध्ये आम्ही करून देऊ. त्याच म्हणजे राहत्या घरातल्या त्यांच्यासाठी वेगळी इंडस्ट्रियल इस्टेट बांधू, त्यांच्यासाठी उद्योगाची सोय करून देऊ. आता कुंभारवाडे म्हटल्यानंतर ते काय खोलीमध्ये मडकी नाही बांधू शकत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या जागा ठेवू. कुंची कोरवे आहेत, इडलीवाले आहेत, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे माझं मत हे असं आहे की धारावी आज जे लोक येऊन बघतात की झोपडपट्टी, तसं नाही. इकडे झोपडपट्टी होती आणि इकडे आज बघा कसं शहरामध्ये जसं मोदींनी एक थाप मारली होती स्मार्ट सिटीची, तसं धारावी स्मार्ट सिटी आपण करू शकतो. पण धारावीकरांना जिथल्या तिथे घर देऊन आज धारावीकरांना हाकलून द्यायसाठी सुद्धा मुंबईचं नागरी संतुलन, ज्या काही सेवा सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बिघडवून तुम्ही कोणाला मिठागरात, म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा प्रॉब्लेम आला. मुंबईच्या मेट्रोसाठी सॉल्ट प्लॅन्टची जागा नव्हती, पंपिंग स्टेशनसाठी देत नव्हते, पण अडाणीसाठी देत आहे. टोल नाक्याची जागा ही सुद्धा तुम्ही अडाणीला देत आहे. त्याच्यानंतर अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे, काही ठिकाणी 21 एकर 46 एकर, पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध. ते झोपडपट्टी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ते अधिग्रहित करताय आणि ते अडाणीने देत आहे. मग हा प्रकल्प चालणार किती वर्ष? तोपर्यंत या लोकांनी राहायचं कसं? त्यांच्या रोजीरोटीची सोय अडाणी करणार आहे का? उद्योजकांचा स्पेसिफिक प्रश्न आहे.